सोलापूर महानगरपालिकेतील 249 बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी करण्यात आली असून नागपूरच्या धर्तीवर प्रस्ताव मंजूर करण्यासाठी निवेदन देण्यात आलं आहे। सोलापूर महानगरपालिकेतील 249 बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे। याबाबत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना सविस्तर निवेदन देण्यात आले आहे। यावेळी नागपूर महापालिकेने 4500 रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केल्यासंदर्भातील कागदपत्रेही प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली आहेत। महापौर विनायक कोंड्याल, आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, सभागृह नेते नरेंद्र काळे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते तसेच उपायुक्त सोनाली यादव यांना हे निवेदन देऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली। युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले की 6 जुलै 2026 रोजी महापौरांच्या दालनात झालेल्या बैठकीत सोलापूर महानगरपालिकेतील 249 बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना नागपूर महापालिकेच्या धर्तीवर सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव शासनाकडे एकमताने पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यानुसार 20 जुलै 2026 रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी हा ठराव एकमताने मंजूर करून शासनाकडे पाठवावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकाऱ्यांनीही 249 कर्मचाऱ्यांच्या सेवा कायमीचा प्रस्ताव सकारात्मक पद्धतीने शासनाकडे पाठवण्यात येईल अशी भूमिका व्यक्त केल्याचं युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। यामध्ये एकमताने असं ठरलं की जो 4500 कर्मचारी नागपूर धर्तीवर कायम झाले, कोल्हापूरमध्ये 507 कर्मचारी कायम झाले, त्या धर्तीवर नागपूरचे 4500 लोक कायम झाले गेल्या 6 महिन्यामध्ये। त्या धर्तीवर नागपूरच्या रोजंदारी सेवकांना कशा पद्धतीनं कायम केलं याची संपूर्ण माहिती सोलापूर महानगरपालिकेचे महापौर आणि आयुक्त साहेब घेऊन येणाऱ्या 20 तारखेला बोर्डामध्ये प्रथमतः विषय मांडला जाईल आणि तातडीचा विषय तोच 249 कर्मचाऱ्यांचा सेवेत कायम करण्याचा आणि 15 वाहन चालक सेवेत कायम तो तातडीचा विषय 20 तारखेच्या एका येणाऱ्या बोर्डामध्ये हा विषय पारित करण्यात येणार आहे। तो तसा ठराव करून 249 कर्मचाऱ्यांना 15 वाहन चालक सेवकांना कायम करण्याचा प्रस्ताव शासनाला। या प्रसंगी ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले, अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाली मंडेपू, कामगार नेते चांगदेव सोनवणे, सफाई कामगार नेते श्रीनिवास रामगल, ट्रेड युनियनचे खजिनदार अरुण म्हेत्रे, साहेबण्णा हादिमनी, सुनील शिंदे, राजेंद्र कदम, विजय पवार, रामदास शिंदे तसेच विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता 20 जुलैच्या सर्वसाधारण सभेकडे 249 बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले असून या बैठकीत सेवा कायमचा ठराव मंजूर होतो का याकडे लक्ष वेधले जाणार आहे।